मित्रांनो बघतोय आपण भवारीतला बीच आणि आपण आता बांधताय भोग्याक बांधताय दगड. आता दगड बांधू लागता आणि आता या झाला बांधायचा आणि पाण्यात ढकलून द्यायचा. आतमध्ये जेवढा जायचा पाण्यात ढकलून द्यायचा. सनसेट बघा मित्रांनो कसा आहे तो संध्याकाळचा. भवारी बीच. भवारी बीच मित्रांनो आहे हा. बघताय तुम्ही. त्यानंतर टाकणार घेऊन भोगा लावायची पद्धत कशी आहे बघा. आता पाण्यात चाललेलं आहे. आता हे कंबरभर पाण्यात जाणार मित्रांनो. पण तो दगड टाकणार कंबरभर पाण्यात जाऊन तिकडनं आता जाला सोडवत येणार.
खोल पाण्यात गेलेले आहेत तिथे. हे बघा तुम्ही बघू शकता मित्रांनो, इकडे पाणी आलाय. असा लावतात भोगा. बघा मित्रांनो कसा भोगा लावतात. रिस्की आहे मित्रांनो. मासे असेच नाही मिळत फुकट खाव. त्याका एवढी मेहनत करूक लागता, त्याच्यानंतरच आपल्याक मासो खाऊक मिळता. मित्रांनो तुम्ही बघू शकताय घोगा कसा लावतात. तो पारंपरिक पद्धत कोकणातली घोगा लावणे. आता तो दगड टाकलेलो आहे तिकडे. किती पाण्यात खोल गेले ते बघा मित्रांनो. तिकडे आता दगड टाकलेलो आहे तो. आणि आता झाला सोडत सोडत येणार आता तडे. मित्रांनो बघू शकताय भोगा लावायची पद्धत. जवळजवळ छातीवर पाण्यात जाऊन तो दगड टाकलेलो आहे. आणि आता जाला सोडत सोडत घेऊन येत आहे वर. हे बघताय. आता मित्रांनो उद्या सकाळी जेव्हा ही भरती आता चालू आहे ती सुकात, त्याच्यानंतर येऊन आपण ह्या घोगा पालवायचा आहे, वाढायचा वर. आणि त्याच्यात काय मासो लागलो असतात. काकान बुडी मारल्यात. मित्रांनो पर्यंत झाला आला. तिकडे हात पाय टाकलेला होता, इथपर्यंत झाला आला. झाला टाकून झाला. मला गोगो राखू भोग्यातले मासे काढता असे मासे काढायचे असते.
त्याची अजून पुढे आहे. मासे सोडक टाइम जाता. पुढे आहे ना एक अजून. हा हो शिंगटी सोडवतात आहे. नको जरा इकडे ह्याची शिंगटी. मग काका आलेले शिरकोल मित्रांनो बघूया शिरकोल. बघा चाकीवर धरून आणलेला आहे. तर आता आपण बघूया जिवंत शिरकोल आहे. हे बघा जिवंत शिरकोल. बघा मासेमारीला मित्रांनो आम्ही पालवायला आलोय जाली. तर तुम्हाला मी दाखवतो. बघा शिरकोल. यो बघा शिरकोल जिवंत शिरकोल. हो बघा तोंड कसा आहे बघा हलताय पण. आणखीन दोन गावले नाही ते बघा. जाऊ देत पिशवी.